मी माझ्या मावस बहिणीकडे गेली आहे. तर तिने मला इतका छान पाहुणचार केला ना, म्हणजे 14 दिवस तिने मला स्वतः तिच्या हाताने बनवून चहा दिला. असं नाही की कर ग तुझा चहा. परत चपात्यावाली यायची तर नाश्ता स्वतः ती माझ्या ताटात गरम 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 चपात्या आणून टाकायची. बरं असं नाही 14 दिवस, एक दिवस नाही. काही काही लोक कसे नवीन 2 दिवस पाहुणचार करतात, तिसऱ्या दिवशी नाही करत. तसं नाही, तिने 14 दिवस. त्याच्यानंतर दुपारी 2ला बरोबर जेवायचं. त्याच्यानंतर आठवणीने कुल्फी द्यायची. मी इतका छान पाहुणचार केला. नाही तर काही लोकांना कशी सवय असते माहिती का, आता कॉल आला कोणाचा की संडासात पड, गॅलरीत पड, बेडरूममध्ये आतून कडी लावून घे आणि मग बाई अशी बोलली तशी बोलली, हे बनव बोलली ते बनव बोलली, ही भाजी आवडत नाही ती भाजी. तिने अक्षरशः माझ्या सगळ्या ज्या भाज्या मला आवडतात त्याचप्रमाणे तिने सगळ्यांना स्वयंपाक केला. इतकं म्हणजे तिने छान माझा पाहुणचार केला. तिला म्हटलं मी 5 वर्षापूर्वी 9 वेळा फिनाईल पिली म्हटलं मी अशा टेन्शनमध्ये. तर मला आता लोक म्हणतात तू पिऊच शकत नाही, मजाक करते, टिंगल करते. मी म्हटलं हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट आहे. त्या हॉस्पिटलवाल्याने मला काय त्या दिवशी ॲडमिट व्हायला भाड्याने दिलं होतं का? ते काय खोटं आहे का म्हटलं. पण तिने असं म्हणजे आता आपण कोणाबद्दल काय सांगितलं ना, तिने त्याच्याबद्दल लावालावी नाही केली. म्हणजे असं लगेच त्याच्याबद्दल उलटं सांगणे, असं शिकवणे, असं कधीच तिने केलं नाही. फक्त ऐकायची बस. पण असं उत्तर नाही दिलं की बाबा तू पण तसं कर, तू पण असं कर. मग ती अशी बोलली, मग ती तशी बोलली. ती अशी काहीच नाही बोलली, फक्त ती ऐकत होती. तिने मला पती उत्तर दिलं नाही. म्हणजे इतका छान असं पाहुणचार केलं तिने. या दिवशी मला निघायचं ना 20 तारखेला, त्या दिवशी माझं अंगाचं कापरं होत होतं. म्हणजे मला कापरं होत होतं म्हणजे मला त्या घरातून निघूशी वाटत नव्हतं. म्हणजे इतकं तिने जिव्हाळा लवाळा लावला होता, मला निघू वाटत नव्हतं. आणि माझी ट्रेन हल्ली ना तर ती तिच्या मुलीच्या गळ्यात पडून डचकन रडली. काय दिलं होतं मी तिला? काय डबुलं दिलं होतं? काय बॅगी भरून घेऊन गेली होती खजिना? काय दिलं होतं मी तिला? काहीच नाही. आमची लहानपणापासून मैत्री पण आहे आणि बहीण पण आहे लहानपणापासून. ती माझा नंबर भरपूर लोकांकडे तिने मागितला, पण कोणी तिला नंबर दिला नाही. ती म्हणती 5 वर्षापूर्वी जर मी तुला भेटली असेल ना, ज्यावेळेस तुला असा त्रास झाला त्यावेळेस तू कधी फिनाईल पिण्याचा विषय केलाच नसता, तुला हा त्रास झालाच नसता. आज तुला जेवढं मनस्ताप करून घेतला तो झालाच नसता. मी काय तुला गलत नसं शिकवलं. पण एवढंच म्हणते ना मी तुला की बाबा एकटं आलो एकटंच जायचं आहे. आजकालचे कोणी ऐकत नाही आपलं, जाऊ दे, एवढंच शिकवलं, बाकी काय गलत नाही शिकवलं. एवढंच ती बोलली की एकटं आलो एकटंच जातो, आपण काय घेऊन जातो का असं. आणि वाईट शिकवलंच नाही की उद्या तुला काय झालं तर मी लांब राहते वर्ध्याला, मला कळल्यावर मी 2 दिवसांनी येईल. पण ज्या जवळ आहे त्या आधी येतील. कोणी कसं पण असू दे, पण ज्या जवळ आहे त्या आधी येतील असं बोलली. पण तिने गलत नाही शिकवलं, कधीच नाही असं. आणि काही लोक चिडवण्याचा प्रयत्न करता, मनस्ताप देण्याचा प्रयत्न करता. आपल्याकडं 2 दिवस आलं आहे तर चिडणी लावून बाजूला होऊन जाता. आम्ही गेलो होतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही असं बोललो, आम्ही तसं बोललो असं. म्हणजे ती अशी नाही बोलली. खरंच मानलं पाहिजे. मला असं अजून आपुलकी वाटते ना की ती मला म्हणते तू केव्हा पण ये, तुला आमचा दरवाजा उघडा आहे, तुला असं आम्ही हे करणारच नाही. काय खाते ग तू? 2 पोळ्या काय खाते ग तू म्हणे. हां म्हटलं बघ ना. तर म्हणे बिंदास यायचं म्हणे, टेन्शन नाही घ्यायचं म्हणे. अजिबात कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही म्हणे. आपलं मस्त काम करायचं, आपलं मस्त राहायचं असं. म्हणजे तिने गलत नाही शिकवलं. आता काही लोक कसे गलत शिकवतात, इथंच करणार इथंच भरणार, त्यांच्यावर पण ती वेळ येईल असं तसं. तिने अशी काहीच नाही बोलली. माझे शब्द फक्त तिने ऐकले. अगं मला असा त्रास झाला, अगं मला असं झालं गं मला. पण तिने गलत बोललीच नाही. ती उत्तरच दिलं नाही तिने गलत की बा असं कर का तसं कर का असं कर असं. मग काही लोकांना कसं माहिती का, आपण एक सांगितलं का त्या धड 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 10 सांगून मोकळे होऊन जातात. तसं ती अजिबात नाही बोलली खरंच. म्हणजे आज मला ती ज्यावेळेस मला 5 वर्ष मनस्ताप झाला त्यावेळेस ती भेटली असती ना
तर मी म्हणजे माझ्या आतल्या शरीरामध्ये जे मी विष पिली, फिनाईल पिली, काय काय दुनियादारी केली, ते सगळं माझं शरीर मी खराब केलं. उद्या अचानकच माझी तब्येत जर बिघडली तर नो प्रोत्साहन.